हाय हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अश्विनी ब्लॉग्स। तर इथे सकाळची सुरुवात झालेली आहे। माझी आंघोळ वगैरे करून मी चहा ठेवला होता इथे आणि इथे श्रेयांश आणि खुशीसुद्धा उठलेली होती। ती तिच्या पप्पांसोबत खेळत होती इथं दोघंजण। आणि इथे बघा रात्रभर पाऊस चालू होता आणि अजूनसुद्धा चालूच आहे। सकाळचं वातावरण बघा किती छान आहे, सगळीकडे हिरवळ आणि मस्त दिसत आहे सगळीकडे। तर पाऊस इथं चालूच होता अजून। आणि मग सकाळ सकाळी आम्ही चहा करतोय, खुशीला दूध आहे इथं। तर इथे झाली आहे सकाळच्या स्वयंपाकाची तयारी। तर इथे मी वालाची शेंगा सोलायला घेतल्या होत्या आणि इथे यांच्या मित्रांनी ही कोथिंबीर दिलेली आहे। तर ती म्हटलं ती लगेच नेसून घेऊ, कारण नंतर म्हटलं तर ती मग तशीच राहून जाते। तर त्यामुळं मी लगेच ती सुद्धा निसत होती इथं। आणि ही गावठी कोथिंबीर आहे, खूप छान वास येत होता हिचा। तर आता मी ही सोलायला घेतलेली आहे, सगळी निसून वगैरे स्वच्छ धुवून ठेवून देते, म्हणजे नंतर फ्रीजमध्ये जर व्यवस्थित ठेवली तर मग आरामात भरपूर दिवस चालते। तर इथे खुशी तिच्या बाबांसोबत गावात जाण्यासाठी नाटक करत होती। तर इथे ती बोलते, ती ऐका तुम्ही ती काय म्हणते। तर गावात जाण्यासाठी ती नाटक करत होती। काय भेटणार आहे? कशाला? काच्या गोळ्या? हा का? आपण दोघं जाऊ घ्यायला, आम्ही दोघं जाऊ का बंगली घ्यायला ती लॉलीपॉपची? कुठं? गावात। पैसे? मी जाईल। काय काय आणशील? वर पाहून बोल, काय काय आणशील? अजून? अजून काहीच नाही। श्रेयांशला काय आणशील? त्याला मोनाका बिस्किट, मला बांबू बिस्किट आणि तो आणि लॉलीपॉपची बंगली घ्यायची। मला? तुला बी? मला काय? तुला ना नवी चप्पल। मला नवी चप्पल आणशील? बापरे, पेड आणते नाही आणायचं का मला? तुला बी त्याला भेटणार ना मग सायकल घेऊन। हा का? त्याची सायकल नसती सायकल। हा का? त्या कुलकुला हा लॉलीपॉप, ती बंगलीची लॉलीपॉप घ्यायची। हा का? तो बाय तो उठला बा। काय बिस्किट घ्यायचंय म्हणतो? त्याला विचारलं का तू? तू काय म्हटला? घेतो म्हणला। हा चप्पल नको काढू, चप्पल बाहेरच आहे बाबाची। तुझी चप्पल भी बाहेरच आहे। नको
तर इथे खुशी गेली होती तिच्या बाबांसोबत गावामध्ये फिरायला आणि मी ती कोथिंबीर नेसत होते. तर इथे बघा श्रेयांश कसा सारखा माझ्या जवळ येतो आणि तो असाच करतो. जर आपण काही काम करत असलं तर तो सारखा जवळ येत असतो किंवा मग सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. काही म्हणजे आता तो उभा राहण्याचा प्रयत्न करतो तर मग खाली पडण्याची भीती असते किंवा मग तो काही उचलून खातो, मग सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर मग आता असं जर मी काही काम करत असले त्याला एक तर जवळ घेऊन बसावं लागतं नाही मग सांभाळायला, म्हणजे असं त्याच्याजवळच राहावं लागतं. तर इथे तो आता खेळत होता पण थोडा वेळ खेळला की लगेच माझ्या जवळ यायचा. आता इकडे पुढे दिसेलच तुम्हाला माझ्या मांडीवर येऊन बसायचा प्रयत्न करायचा. चला इकडे माझ्याकडे दर पडशील ना इकडे चल मी चालले
तर या ठिकाणी ती निवडलेली कोथिंबीर सगळी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत होते, कारण त्यामध्ये खूप माती लटकलेली होती. त्यामुळे व्यवस्थित सगळे धुवून सुकून मग फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. तर इथे सगळी मेथी जी कोथिंबीर आहे ती धुवून घेत आहे स्वच्छ. तर इथे माझी भाची जी होती ती पोळ्या करत होती आणि त्यानंतर आम्ही पापड भाजले होते. तर त्यामध्ये मामी मसाला पापड करायचा आहे. तर मग काही सामान तर फारसं एवढं नव्हतं, पण घरात कोथिंबीर, काकडी, कांदा होता, तेच टाकून आम्ही सिंपल मसाले पापड बनवला होता. तर पण चवीला छान होता. तर अशा प्रकारे आम्ही 2 मसाले पापड बनवले आणि दोघींनी खाल्ले. त्यानंतर मग आम्ही दोघी जेवायला बसलो, कारण मिस्टरांनी आधी जेवले होते, पण आम्ही दोघी बाकी होतो. तर मग आता आम्ही दोघीजण इथे जेवायला बसलेलो आहे आणि खुशी आली होती त्यानंतर तिथे. त्याच्यात दीदी जेवू राहिल्या. काय झालं तुला, काय झालं? हाय हॅलो नमस्कार. आत्ता वाजले दुपारचं 1. सगळे काम आमचे आवरलेले आणि आत्ता आले आमच्या घरी पाहुणे. काल आलेले पाहुणे येऊन गेले, आज परत आले. या आहे माझ्या भाच्याबाई. काल ज्या माझ्या छोट्या ननंदबाई होत्या त्यांची मुलगी आहे. काल ननंदबाई गेल्या आणि आज लगेच भाच्याबाई आल्या. का बरं आले हो? आजीला भेटायला आलो. जरा झाला आजीला भेटायला आलो. त्या इथं शेजारच्याच गावात राहते, त्याच्यामुळं मग येत राहते अधूनमधून. आज आल्या त्यांच्या आजीला भेटायला. तर आता आमचे जेवण वगैरे झाले, मग बसलो, म्हटलं तुमची ओळख करून देऊ. तर